मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला. मुंबई फिरण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जखमी. MMRDA कडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. देवाभाऊ म्हणजे कामधेनू, आमच्या मनातल्या इच्छा जाणतात. धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी. नव्या वादाला तोंड. सपकाळांचं वक्तव्य निंदनीय, मुख्यमंत्र्यांकडून निषेध. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार गटाची सबुरीची भूमिका. सध्या कुणी बोलणार नाही, शशिकांत शिंदेंचा सावध पवित्रा. तर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील, भुजबळांचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधातल्या राऊतांच्या आरोपांचं शेतकऱ्याकडून खंडन. नार्वेकरांचा प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण. तर मालकाच्या मर्जीविरोधात मोजणी केल्यानं नार्वेकरांना पळवून लावल्याचा राऊतांचा आरोप. मुंबईतला पारा 36°C पर्यंत. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ. ठाणे, नवी मुंबईतही उन्हाच्या झळा. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाची रक्कम न मिळाल्याचा आरोप. मुंबईत बोंबामारो आंदोलन. तर 24 तारखेला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याची आहे इशारा. परभणीत रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. मनपाच्या कामगारांकडून ढिगांना आग. मुस्लिम महापौरांवरून राजकीय खडाखडी सुरू असतानाच नागरिकांचं आरोग्य धोक्यात. मुंबईतल्या स्वच्छतेसाठी अक्षय कुमार सरसावला. मुंबई क्लीन लीग स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय. 11 महिने स्पर्धा सुरू राहणार. उसाच्या काटमारीवर चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. साखर कारखान्यांचे वजन काटे सरकारी यंत्रणेशी डिजिटली जोडले जाणार. निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणीची शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.